त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट आम्ही पहिल्यांदा शासनाला रोखलं. कसं रोखलं की जरांगी आंदोलनाला बसले की शासनाच्या शिष्टमंडळाची अधिकृत मंत्र्यांची धावपळ व्हायची. ही धावपळ आम्ही मॉरली रोखण्यात यशस्वी झालो. कारण जरांगीला उद्योगच नाही, उठसूट उपोषण करायचं. 6 उपोषणं केली या महाराष्ट्रामध्ये. आम्ही दुसरं उपोषण ॲक्शन रिॲक्शन म्हणून आम्ही बसलो. आम्ही आज शासन काय करतं हे अजून आम्हाला पाहायचं आहे, त्यांचं उत्तर आम्हाला ऐकायचं आहे. किंवा शासनाच्या मनात जर काय असलं तर ते आम्ही शासनाला हाणून पाडू. पण आम्ही आज रोजी शासनाची बेकायदा कृत्य, घटनाविरोधी कृत्य रोखण्यात आज आम्ही यशस्वी झालो. ॲक्शनला रिॲक्शन तुम्ही म्हणताय, मग आता जरांगे पाटलांचं ॲक्शन म्हणायचं का? त्यांनी उपोषण स्थगित केले आणि रिॲक्शन म्हणून तुम्ही पण तुमचं आता उपोषण मागे घेताय? असं होऊ शकतं. योग्य त्या व्यक्तीच्या हस्ते आम्ही हे उपोषण सोडू शकतो. कारण आमचा उद्देश ओबीसीचं आरक्षण वाचवणं. जीव गेला तरी 72. आम्ही ओबीसीचं जे संविधानिक जे कायदेशीर आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये कुठल्याही व्यक्तीला प्रवेश करू देणार नाही, कुठलंही गॅजेट काढू देणार नाही, कुणब्यांच्या नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कुणाच्या हस्ते तुमचं उपोषण जे आहे ते स्थगित होईल? तुम्हाला काय अपेक्षा आहेत? तिथं कोण यावं असं वाटतं? आमची संयोजन समिती आहे, आमचे वडीगोद्रीतले सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, आमचे महाराष्ट्रातले काही आमचे तरुण सहकारी आहेत वेगवेगळ्या भागातले, ते सगळेजण 1 तासात 2 तासात ठरवतील. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसतोय जरांगे पाटलांचं उपोषण सुटल्यानंतर. कारण महाराष्ट्र वेटीस धरला या माणसानं. महाराष्ट्रातले अनेक तालुके, विशेष करून अंतरवली सराठी परिसरातले अनेक रस्ते गावं त्यांनी वेटीस धरलेत. महिला माता भगिनी घोषणा देणं, तांडेच्या तांडे. अरे गरीब आणि मागासवर्ग यांच्याकडे गाड्या येतात कुणाच्या? सगळ्या 15, 20, 25 लाखाच्या गाड्या. वाळूवाले, रेतीवाले, गुंड, मवाली लोकांच्या मनात दहशत पैदा करणं. रात्री आमच्यावरती मारण्यासाठी 4 माणसं इथं आम्हाला आली होती. पण आमच्या मुलांनी यथेच्छ प्रसाद दिला, त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. पुढं काय झालं आम्हाला त्याचं माहिती नाही. पण आमच्यावरती जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत हे होते. आज रात्रीपर्यंत हाके सरांचं उपोषण मागे होईल अशी अपेक्षा आहे? रात्रीपर्यंत नाही, पण आमचे संयोजक, आमची इथली मंडळी, वडीगोद्री गावातली मंडळी ठरवतील आणि मग त्यानुसार पुढचा निर्णय होईल. साधारणतः निर्णय आज होईल का उद्यावर जाईल? हा निर्णय आज होईल, उद्या होऊ शकतो. कारण कसं आहे, आम्हाला पण हे योग्य नाही वाटत की एक व्यक्ती बसली, एक व्यक्ती उठली म्हणून आम्ही बसायचं उठायचं. हा विषय उपोषण करणं सोडणं एवढ्यापुरता सीमित नाही. हा विषय महाराष्ट्रातल्या 50 ते 60% लोकसंख्येच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळं कुणी यांना एवढं छोट्या म्हणजे मर्यादित अर्थानं घेऊ नये. नवनाथ वाघ